जय भीम जय शिवराय. मित्रांनो तुम्हाला सुद्धा लॉ करायचा आहे का आणि तुम्हाला सुद्धा वकील व्हायचं आहे भविष्यामध्ये, परंतु कन्फ्युजन आहे आता की 12वीच्या नंतर करावं की ग्रॅज्युएशन नंतर करावं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं कन्फ्युजन क्लिअर करणार आहे मी. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा, म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, लॉ करण्यासाठी म्हणजे वकील होण्यासाठीचं जे शिक्षण आहे, अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी असतात. एक तर तुम्ही 5 इयरचा इंटिग्रेटेड कोर्स असतो तो घेऊ शकता, किंवा तुम्ही 3 इयर LLB चा कोर्स जो असतो तो घेऊ शकता. मित्रांनो, आता 12वीच्या नंतर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स हा मिळू शकतो. त्यानंतर तुम्हाला एक CET ची एक्झाम असते, ती द्यावी लागते आणि ती दिल्यानंतर तुम्हाला कॉलेज CET पोर्टलवरून कॉलेज सिलेक्ट करावं लागते. आणि जर तुम्हाला ते कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर मग तुम्हाला तुमचं जे ऍडमिशन आहे ते 5 इयरसाठी होऊ शकते. आणि जर तुम्हाला 3 इयर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर करायचं आहे तर ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे. CET ची एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये जे तुम्हाला गुण मिळतील त्यावरून तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावं लागते आणि कॉलेज सिलेक्ट झालं तुम्हाला, त्यानंतर तुमचं जे ऍडमिशन आहे ते फायनल होते आणि तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय होतात. आता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी किती गुण पाहिजे, तर मित्रांनो, जर तुम्ही 12वी नंतर करत असाल तर तुम्हाला 45%, कमीत कमी 45% तुम्हाला 12वीला मिळाले पाहिजेत. आणि जर ग्रॅज्युएशन नंतर करत असाल तर ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा तुम्हाला 45% गुण तुमच्याजवळ असले पाहिजे, तरच तुम्हाला ते ऍडमिशन मिळते. आणि जर तुम्ही आरक्षित वर्गातील असाल तर तुम्हाला 40% पण गुण जर असतील तरी तुम्हाला ऍडमिशन मिळते. आता दुसरा महत्वाचा प्रश्न की 12वीच्या नंतर करायचं का ग्रॅज्युएशन नंतर करायचं. तर मित्रांनो, याबाबत माझं जे वैयक्तिक मत आहे ते मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला खूप इच्छा असेल, तुम्हाला ऍडव्होकेटच व्हायचं आहे, तुम्हाला लॉ क्षेत्रामध्येच काम करायचं आहे, प्रोफेशन आपलं घडवायचं आहे, तर माझं सजेशन असं असेल तुम्हाला, आणि तुम्ही आता समजा 12वीला असाल तर तुम्ही 12वीच्या नंतरच लॉ साठी गेलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो मित्रांनो मी. जर तुम्ही 12वीच्या नंतर लॉ साठी जाता तर जो 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स असतो तो तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळते. आणि जे लॉचं डीप नॉलेज आहे, हिस्ट्री पासून ते बाकीचा आतापर्यंत जो लॉ आहे तो कसा घडला, कशा प्रकारे तो लॉ डेव्हलप होत गेला, याबाबतचं तुम्हाला चांगलं नॉलेज याच्यामध्ये मिळते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये 5 वर्षामध्ये तुमचा 1 वर्ष वाचतो. जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर गेले तर ग्रॅज्युएशन करण्यासाठी 12वीच्या नंतर 3 वर्ष लागतात. अजून LLB साठी तो पूर्ण करण्यासाठी 3 वर्ष, म्हणजे 6 वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो लागतो. परंतु जर 12वीच्या नंतरच तुम्ही गेलात तर तुम्हाला 5च वर्षामध्ये तुमची LLB ची जी डिग्री आहे ती मिळते. आणि जो 1 वर्ष आहे ते 1 वर्ष तुमचं वाचते. आणि त्या 1 वर्षामध्ये मित्रांनो, तुम्ही कोणत्याही चांगल्या अधिवक्त्याकडे जाऊन किंवा एखाद्या चांगल्या वकिलाकडे जाऊन तुम्ही जे कायद्याचं जे नॉलेज आहे, जे कोर्टात जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते तुम्हाला भेटू शकते. आणि तुमचं जे लॉचं करिअर आहे ते अजून चांगलं होण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होऊ शकते. तर माझं सजेशन तुम्हाला हेच राहील की जर तुम्हाला वकीलच बनायचं आहे, लॉच करायचं आहे, तर तुम्ही 12वीला आहात आता, जे ग्रॅज्युएशनला असतील त्यांचा तर विषय नाही, त्यांना ग्रॅज्युएशन नंतरच करता येईल. पण जर तुम्ही आता 12वीला आहात आणि हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो, तुम्ही 12वीच्या नंतरच ऍडमिशन घ्यावं असं माझं तरी मत आहे. मित्रांनो, तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.